नमस्कार अमरावती. अमरावतीत एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. एमपीएससी आयोगाने परीक्षा ऑनलाईन न घेता ऑफलाईन पद्धतीनेच घ्यावी या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थ्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. ऑनलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांचा प्रचंड विरोध असून परीक्षा पारदर्शक पद्धतीने आणि जुन्याच ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी शासनाकडे केली आहे. आत्तापर्यंत एमपीएससीच्या परीक्षा ज्या पद्धतीने ऑफलाईन घेण्यात आल्या त्याच पद्धतीने पुढील परीक्षाही घ्याव्यात अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे. या मागणीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. एमपीएससी परीक्षेच्या पद्धतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असून ऑनलाईन परीक्षेमुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे एमपीएससी आयोग आणि शासनाने विद्यार्थ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली. सर्वप्रथम नमस्कार सर. आमचा भारतीय संविधानावरती आणि तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि आम्ही सर आमचं जे निवेदन आहे ते आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो होतो आणि आम्ही आमचं निवेदन त्या ठिकाणी सरांना दिलेलं आहे. आमची फक्त इतकीच मागणी आहे आयोगाला की जी पारदर्शकपणे पद्धती आतापर्यंत पार पाडली जात होती ऑफलाईन पद्धती तीच त्यांनी पुढे पण कंटिन्यू करावी, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी सर त्या परीक्षा देता येईल. ग्रामीण भागातला पण विद्यार्थ्यांना देता येईल सर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे सर की आमचं जे आंदोलन आहे हे आमचं सरकारविरोधात आंदोलन नाही आहे. काल जुजाचे सरकार होतं ते आमचं सरकार आहे, आजही जे आहे ते आमचं सरकार आहे सर. उद्या जे असेल ते सुद्धा आमचं सरकार असेल. आतापर्यंत सरकारने आमच्यासाठी सर खूप चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. इथून पुढं फक्त आमची सरकारला एकच विनंती आहे की होणारी जी परीक्षा पद्धती आहे सर ही त्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी झाली पाहिजे. निश्चितच या दुःखाची बाब आहे सर, कारण का या ठिकाणी गावातला गरीबातला गरीब विद्यार्थी सर खूप मेहनत करतो, परीक्षा देतो सर, पण ऐन परीक्षेच्या दिवशी त्याला कळते की आपला पेपर फुटला आहे. कुठेतरी ही परीक्षा पद्धती म्हणजे हे जो पॅटर्न आहे आयोगाचा पेपर फुटी प्रकरण वगैरे हे कुठेतरी थांबलं पाहिजे सर. त्यासाठीच आम्ही ऑनलाईनला विरोध केलेला आहे आणि ऑफलाईन पद्धती कंटिन्यू केली पाहिजे सर. त्यासाठीच आम्ही निवेदन दिलेलं आहे सर. सध्या जे ऑनलाईन पेपर होणार आहे एमपीएससी आयोगाने ठरवलेला आहे त्याविरुद्ध हा शेकडो विद्यार्थ्यांचा मोर्चा आम्ही काढला. 28-29 तारखेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निर्णय घेतला होता, परंतु हा निर्णय घेत असताना विद्यार्थ्याशी विचार विनिमय करून हा निर्णय घेण्यात यावा अशी आमची प्रमुख या ठिकाणी मागणी आहे. आणि तसेच जे पेपर फुटीचे प्रकरण घडत आहे त्यावर सरकारने लवकरात लवकर आळा घालावा अशी सुद्धा आमची या ठिकाणी विनंती आहे. सर आम्ही मोर्चा याच्यासाठी काढला आहे की जो आता आयोगाने निर्णय घेतला आहे की त्यांचा पेपर जो आहे तो CBT मार्फत होईल. आता CBT मार्फत कसं असते सर, तो पेपर फुटू शकतो. आता नीटवर एवढा विद्यार्थ्यांचा भरोसा होता, पण नीटचा पेपरही सुद्धा फुटलेला आहे. तसंच पुढे काळी MPSCमध्ये न व्हावं त्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. आणि आम्हाला एकच मागणी आहे आमची की आमचा पेपर जो आहे तो आमचा पेपर ऑफलाईन पद्धतीने व्हावा, एवढीच आमची MPSCकडे निवेदन आहे. बस ऑनलाईन पेपरचा एक दुष्परिणाम असा आहे सर की ते पेपर फुटण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यानंतर ऑनलाईन पेपरची आम्हाला मार्कशीट मिळत नाही, ते आम्हाला पेपर म्हणजे कलेक्शन करता येत नाही, आम्हाला प्रश्न कसे आहेत प्रश्न पाहता येत नाही परत हा आहे. आणि ऑफलाईनचा असा फायदा आहे की ऑफलाईनमध्ये जो पेपर असतो तो पेपर आम्हाला दिसतो, तो पेपरची आम्हाला कॉपी भेटते, आम्हाला ॲन्सर कीची कॉपी भेटते आणि आम्हाला स्वतःचा पेपर स्वतः चेक करता येतो. हा ऑफलाईनचा एक पूर्ण फायदा आहे सर.